विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी मधून 12वी मध्ये आपल्याला प्रमोट करण्यात आलेले आहे आणि म्हणून आपण 12वीचा अभ्यास सुरू करणार आहोत. वर्ग 12 चं पुस्तक तुम्हाला मी PDF स्वरूपामध्ये पाठवलेलं आहे. मला असं वाटतं निश्चितच तुम्ही ते वाचलं असेल. आज आपण पुस्तकाची किंवा पुस्तकातील पाठ्यक्रमाची घटकांची ओळख करून घेऊया. आपलं 12वीचं पुस्तक हे सर्व दृष्टीने पूर्ण करण्याचा प्रयत्न अभ्यास मंडळाने केलेला आहे. मुळात तत्वज्ञानाचा उद्देश काय, तर आपलं कुतूहल, आपली जिज्ञासा, मनन, चिंतन या संबंधीच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देणं हे तत्वज्ञानाचं मुख्य कार्य आहे. आणि तत्वज्ञानामध्ये सर्व शास्त्रांचं शास्त्र असं आपण मानत असतो आणि या दृष्टिकोनातून आपलं पुस्तक सर्व बाजूंनी पूर्ण करता येणं याची पुरेपूर काळजी अभ्यास मंडळाने, अभ्यास पुस्तक तयार करणारी तत्वज्ञानाची अभ्यासगट समिती या सर्वांनी घेतलेला आहे. आपल्याला तत्वज्ञानामध्ये 7 प्रकरणं आहेत. या 7 प्रकरणांचा विचार किंवा या 7 प्रकरणांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. सर्वात पहिलं प्रकरण आहे काहीतरी आहे, पण काय आहे. दुसरं प्रकरण आहे कारण म्हणजे काय. तिसरं प्रकरण आहे मी कोण आहे आणि मी काय आहे. चौथं प्रकरण आहे कळते कसे. पाचवं प्रकरण आहे काय करावे आणि का. सहावं प्रकरण आहे कलेच्या वाटेने जाताना. आणि 7वं प्रकरण आहे विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान. आता प्रश्न असे आहेत, ज्ञान, विज्ञान आणि तत्वज्ञान मानवी जीवनामध्ये ज्ञान हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. ज्ञानासोबतच येतं विज्ञान. मानवी जीवन जगताना ज्ञानाची आवश्यकता असते. आपल्या व्यावहारिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याला ज्ञान लागत असते आणि या ज्ञानाच्या बरोबर आपल्याला व्यवहाराने जीवन जगावं लागत असतं. व्यवहार आणि ज्ञान याचा जवळचा संबंध आहे. दुसरा भाग येतो विज्ञान. विज्ञान म्हणजे काय,
ज्ञानाबरोबर जुळवून घेणे आणि सर्व गोष्टी सायंटिफिकली वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेणे, याला आपण विज्ञान असं म्हणतो. मग ज्ञान, विज्ञान आणि यानंतर आपण आढावा घेतो तत्वज्ञानाचा. मग तत्वज्ञान म्हणजे काय? तर आपण तत्वज्ञानाच्या अनेक व्याख्या, भरपूर व्याख्या मागच्या सिलेबसमध्ये पाहिल्या. दृश्य विश्वाच्या बुडाशी असणाऱ्या अंतिम सत्याचा अभ्यास म्हणजे तत्वज्ञान. अनुभवाला येणाऱ्या आणि अनुभवा पलीकडील सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे तत्वज्ञान. सुसंगतपणे प्रश्न सोडवण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न म्हणजे तत्वज्ञान. दृश्य विश्वाच्या बुडाशी असणाऱ्या अंतिम सत्याचा अभ्यास म्हणजे तत्वज्ञान. एखाद्या गोष्टीचा सर्वांगीण अभ्यास किंवा सर्व गोष्टीतील एखाद्या भागाचा सर्वांगीण अभ्यास म्हणजे तत्वज्ञान. व्यावहारिक गोष्टींचा अभ्यास आणि व्यवहाराच्या पलीकडील गोष्टींचा अभ्यास म्हणजे सुद्धा तत्वज्ञान. मग या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण तत्वज्ञानाच्या माध्यमातून करीत असतो. आणि म्हणून व्यक्तीच्या जीवनामध्ये तत्वज्ञान हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. 11व्या वर्गात सुद्धा आपण तत्वज्ञानाच्या या व्याख्या पाहिल्या. आज आपण तत्वज्ञानातील पहिल्या प्रकरणाचा परिचय करून घेऊ. काहीतरी आहे पण काय आहे? आता काहीतरी आहे पण काय आहे हे जे प्रकरण आहे, यामध्ये काहीतरी आहे काहीतरी आहे पण काय आहे या प्रकरणामध्ये आपण पाहतो की प्रकरणाचं नावच मुळात आपल्या जिज्ञासा वृत्तीला, मननाला, चिंतनाला चालना देणारं आहे. माणसाच्या मनामध्ये, व्यक्तीच्या मनामध्ये अनेक प्रकारचे कुतूहल दडलेले असतात आणि या कुतूहलाच्या माध्यमातून मनुष्य कार्यप्रवृत्त होतो आणि विचार करतो, चिंतन करतो, मनन करतो. व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, काय करावं आणि काय करू नये, हा माणसाच्या जीवनातला प्रश्न जन्मापासून मरेपर्यंत कायम असतो. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही. आणि या सगळ्या अनुषंगाने, या सगळ्या दृष्टिकोनातून प्रकरण पहिलं आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतं. कसं? तर त्यामध्ये बघा, पहिल्या गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे, अंतिम सत्य म्हणजे काय. अंतिम सत्य किंवा अंतिम सत्ता म्हणजे काय. बघा, आपण बघितलं होतं की दृश्य विश्वाच्या पलीकडे असणाऱ्या अंतिम सत्याचा अभ्यास म्हणजे तत्वज्ञान. मग अंतिम सत्य म्हणजे काय हो? जे दिसतं ते, जे असतं ते, की जे भासतं ते. काही वेळी काय होतात, भास आणि सत्ता यामध्ये आपण फरकच करू शकत नाही. काय भास आहे आणि काय सत आहे यामध्ये आपण फरकच करू शकत नाही. मग अंतिम सत म्हणजे काय?
विज्ञानाची, विश्वाची रचना कशी झाली आणि या रचनेच्या संबंधित अंतिम सत्तत्व कोणतं आहे याविषयीचा विचार आपल्याला स्पष्ट करायचा आहे. ईश्वर आहे का, ईश्वर नाही का, विश्वाचं मूळ तत्व ईश्वर आहे का, विश्वाचं मूळ तत्व ईश्वर आहे का, विश्वाचं मूळ तत्व निसर्ग आहे का, विश्वाचं मूळ तत्व निसर्ग आहे का, या सर्व गोष्टींचा विचार अंतिम सतच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मग अंतिम सत्तत्व, प्रत्येक गोष्टीमधील अंतिम सत्तत्व शोधून काढणे, याला आपण अंतिम सत असं म्हणू. बघा, आपल्याला झाडाचं पान दिसतं, खोड दिसतं, फुलं दिसतात, फळं दिसतात, पण मूळ नाही दिसत. झाडाला जगवण्यासाठी पाणी आपण मुळामध्ये देतो, खाली देतो, वरती नाही स्प्रे करत. मग मूळ सत्तत्व आपल्याला कळलेलं आहे की झाड जगवण्यासाठी मूळ सत्तत्व काय आहे, तर त्याच्या मुळांना पाणी टाका. जे दिसत नाही पण ते असते आणि ते त्याचं अंतिम सत आहे. वरती पाणी स्प्रेड केलं आणि मुळांना पाणी मिळालंच नाही तर झाड जगणार नाही. मग अंतिम सत काय आहे, प्रत्येक गोष्टीमधील अंतिम सत आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि या बाजूनी आपल्याला विचार करायचा आहे. याला आपण अंतिम सत्ता असं म्हणतो. मग अंतिम सत्ता म्हणजे काय, काहीतरी आहे पण काय आहे, विश्वामध्ये अंतिम सत्य काय आहे, प्रत्येक गोष्टीमधील मूळ तत्व काय आहे, दिसणाऱ्या, असणाऱ्या आणि भासणाऱ्या गोष्टीमधील मूळ तत्व काय आहे, याला आपण अंतिम सत्ता असं म्हणतो. दुसरा मुद्दा आपण यात पाहणार आहे, अंतिम सत्तेच्या संख्या आणि स्वरूपाविषयीच्या मतांचा परामर्श घेता येणे. आता अंतिम सत्तेबद्दल अनेक लोक, अनेक तत्वचिंतक वेगवेगळी मतं स्पष्ट करतात. यामध्ये काय, कोणी जडवादी आहे, कोणी विज्ञानवादी आहे, कोणी आत्मवादी आहे, कोणी अनात्मवादी आहे, कोणी चिद्वादी आहे, कोणी बहुतत्ववादी आहे. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या अंतिम सत्तेविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट केलेला आहे. मग या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे आणि त्याची चर्चा आपल्याला यामध्ये करायची आहे. तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, भारतीय व पाश्चात्य परंपरेतील विविध मतांची तुलना. भारतीय दर्शनामध्ये आणि पाश्चात्य दर्शनामध्ये सत्संबंधीचा वेगवेगळा दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो आणि हा वेगवेगळा दृष्टिकोन शंकराचार्यांचा दृष्टिकोन, सांख्यांचा दृष्टिकोन, बौद्धांचा दृष्टिकोन, जैनांचा दृष्टिकोन, चार्वाकांचा दृष्टिकोन, अरिस्टॉटल, प्लेटो, हेगेल, रसेल या वेस्टर्न फिलॉसॉफर्स, पाश्चात्य तत्वज्ञांचा आणि इकडे भारतीय तत्वज्ञांचा सत्संबंधीचा दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग या सर्व गोष्टी झाल्यानंतर सत्संबंधीचा आजचा ज्ञान विचार किंवा विज्ञान विचार आपल्याला स्पष्ट करायचा. मग सत्संबंधीचा आजचा विज्ञान विचार काय आहे, जे असतं ते मानायचं, जे दिसतं ते मानायचं, ज्याचा आभास होतो ते सोडून द्यायचं, फक्त अनुभवाला येणाऱ्या गोष्टी स्वीकारायच्या की फक्त विज्ञानवादी दृष्टिकोनच समोर ठेवायचा. या सर्व बाजूंनी आपण जो विचार करत असतो तो आजच्या परिस्थितीशी जुळून बरोबर आहे का, या संबंधीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि हा विचार
विज्ञानवादी दृष्टिकोनातून आपल्याला समोर मांडावा लागणार आहे. प्रत्येक गोष्टीची चर्चा विज्ञानवादी दृष्टिकोनातून झाली पाहिजे. हा विचार समोर येणे, या बाजूनी जीवन जगता येणे, हा भाग आपल्याला स्पष्ट करायचा आहे. पहिल्या प्रकरणामध्ये काहीतरी आहे पण काय आहे, तर आपल्या मनातील प्रश्नांची पूर्णपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिले प्रकरण समजून घेतलेले आहे. पहिल्या प्रकरणाची ओळख आपण करून घेतलेली आहे. पुस्तक आणि पुस्तकातील पहिले प्रकरण आज आपण पाहिलेले आहे. उद्या आपण कारण म्हणजे काय याचा विचार करणार आहोत. दुसऱ्या प्रकरणाची ओळख आपण करून घेणार आहोत. तर आज मी जो तुम्हाला पहिल्या प्रकरणाची ओळख करून दिलेली आहे ते व्यवस्थित ऐका, चिंतन करा, मनन करा आणि पहिलं प्रकरण थोडंसं वाचून पाहण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे काहीतरी आहे पण काय आहे या प्रकरणातील घटकांची चर्चा मी आज केलेली आहे. उद्या पुढील गोष्टी आपण समजून सांगू. थँक्यू.